वेलकम ऑल ऑफ यू. लास्ट लेक्चरला जे दोन टॉपिक आपण डिस्कस केले इम्पॉर्टंट, दोन टॉपिकचं ॲप्लिकेशन आपल्याला आज या लेक्चरमध्ये पाहायचं. बरोबर आहे. दोन टॉपिक कोणते? पहिला प्रिन्सिपल क्वांटम नंबर्स. ते 4 क्वांटम नंबर्स आपण पाहिले, 4 क्वांटम नंबर्स, आणि त्याच्यानंतर रूल्स फॉर रायटिंग द इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन. त्या दोन्ही टॉपिकचा आपल्याला यूज करून पुढची कन्सेप्ट आपल्याला डिस्कस करायची. सगळ्यात अगोदर इलेक्ट्रॉनिक अरेंजमेंट पाहू आपण, किंवा इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन म्हणा. मी इनिशियली फक्त 2च क्वांटम नंबर लिहून घेतो इथे. पहिले तर मी प्रिन्सिपल क्वांटम नंबर लिहून घेतो इथे. प्रिन्सिपल क्वांटम नंबर. ठीक आहे. प्रिन्सिपल क्वांटम नंबरला आपण जनरली डिनोट करतो स्मॉल n. आणि त्याच्यानंतर दुसरा क्वांटम नंबर मी लिहून घेईन सबसिडरी क्वांटम नंबर. याला दुसरं नाव काय? ऑर्बिटल अँग्युलर क्वांटम नंबर. ठीक आहे. और अझिमुथाल क्वांटम नंबर रिप्रेझेंट करणार आपण सिम्बॉल कोणता आहे? स्मॉल n. एनच्या व्हॅल्यूवरनं आपण एलची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करतो, काढून घेतो. लास्ट लेक्चरला मी तुम्हाला सांगितलं होतं डेमो की जर एन तुमचा 1 असेल, जर प्रिन्सिपल क्वांटम नंबर एनची व्हॅल्यू तुमची 1 आहे, तर एलची व्हॅल्यू काढताना आपण काय करतो? n-1. म्हणजे एलची जी व्हॅल्यू आहे सबसिडरी क्वांटम नंबरची, ती स्टार्ट होईल 0 पासून तर n-1 पर्यंत. आता इथे एनची व्हॅल्यू 1 आहे, n-1 करा तुम्ही फॉर्म्युल्यानुसार. तर एनची व्हॅल्यू 1 आहे, 1-1 केलं तर आन्सर काय म्हणणार आहे? मग 0. म्हणजेच प्रिन्सिपल क्वांटम नंबर जेव्हा 1 राहील तर एलची व्हॅल्यू तुमची काय राहील? मग 0. बरोबर आहे. दुसरी केस आपण पाहू की जर एनची व्हॅल्यू तुमची 2 आहे, बरोबर आहे, जर प्रिन्सिपल क्वांटम नंबरची व्हॅल्यू 2 आहे, तर परत एलची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करताना स्टार्टिंग कशी होईल? मग 0 पासून तर n-1 पर्यंत. एनची व्हॅल्यू किती तुमची? 2. मग n-1 म्हणजे 2-1. आन्सर काय मिळेल तुम्हाला? 1. म्हणजे 0 पासून तर 1 पर्यंत तुम्हाला व्हॅल्यूज एलचे तिथे मिळते. मग दोन कंडिशन, एक तर एक ठिकाणी तुम्हाला एलची व्हॅल्यू 0 मिळेल आणि एक ठिकाणी तुम्हाला एलची व्हॅल्यू काय मिळेल? मग 1 मिळेल. ठीक आहे. फक्त लिहिताना मी असं व्हर्टिकल अरेंजमेंट तुम्हाला दाखवतोय. ऑलरेडी आपण हे लास्ट लेक्चरला तुम्हाला चांगल्या पद्धतीने मी काढून दाखवलेलं आहे. ठीक आहे. इलेक्ट्रॉनिक अरेंजमेंटसाठी मी तुम्हाला तसं करून दाखवलं ते. पुढे आता पहा, एक गोष्ट लक्षात ठेवायची, स्मॉल एलच्या व्हॅल्यूवरनं आपण ऑर्बिटलचं नोटेशन घेऊ शकतो. म्हणजे स्मॉल एलची व्हॅल्यू जर 0 असेल तर आपण लेबल करताना काय कन्सिडर करतो की एलची व्हॅल्यू 0 आहे, म्हणजेच तुमचा तो एस ऑर्बिटल असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर स्मॉल एलची व्हॅल्यू जर तुमची 1 असेल तर तो तुमचा डेफिनेटली काय असेल? पी ऑर्बिटल असेल. एलची व्हॅल्यू 2 तर डी ऑर्बिटल. एलची व्हॅल्यू जर 3 तर तुमचा काय असेल? मग एफ ऑर्बिटल. ठीक आहे. एक छोटीशी कन्सेप्ट तुम्ही लक्षात ठेवायची. याच्यावरून तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन किंवा ऑर्बिटल नोटेशन देताना तुम्हाला प्रॉब्लेम्स येणार नाही. पुढे आता पहा, ऑर्बिटलला आपण रिप्रेझेंट करतो बॉक्सने आणि इलेक्ट्रॉनला रिप्रेझेंट करतो ॲरोने. ठीक आहे. तर इनिशियली मी काय करेल, ॲटॉमिक नंबर 1 पासून तर ॲटॉमिक नंबर 6 पर्यंत इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन लिहून घेईल आणि मग आपला तो नवीन टॉपिक पुढे त्याच्यावरच डिपेंड करणार आहे. इलेक्ट्रॉनिक नंबर ॲटॉमिक नंबर 6चा जो इलेमेंट आहे त्याच्या इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशनवरनं आपण पुढे आपला टॉपिक तो इलेक्ट्रॉनिक अरेंजमेंट सुरू करणार आहे. मग इलेक्ट्रॉनिक ॲटॉमिक नंबर 1 साठी काय? मग ॲटॉमिक नंबर 1 म्हणजे तुमचा हायड्रोजन ॲटम. ठीक आहे. ॲटॉमिक नंबर 1 म्हणजे त्या रिस्पेक्टिव्ह ॲटमच्या सराउंडिंगला किंवा त्या ॲटमच्या न्यूक्लियसमध्ये इलेक्ट्रॉन किती आहे? मग 1. बरोबर आहे. म्हणजे 1 इलेक्ट्रॉन तुम्हाला भरायचा आहे. मग एकच पहिल्या ऑर्बिटलमध्ये तो इलेक्ट्रॉन तुमचा जाईल. बरोबर आहे.
अशा पद्धतीने अरेंजमेंट असेल. बॉक्सने मी काय केलं मग ऑर्बिटल रिप्रेझेंट केलं आणि ॲरोचा वापर करून काय मग इलेक्ट्रॉनचं रिप्रेझेंटेशन केलं. पहा हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरिलियम, बोरॉन. तो बोरॉनपर्यंत आपण डायरेक्ट इलेक्ट्रॉनिक अरेंजमेंट भरतो, इलेक्ट्रॉनिक अरेंजमेंट दाखवतो आणि ती जी इलेक्ट्रॉनिक अरेंजमेंट आहे ती कंपॅरेटिव्हली सिम्पल आहे, त्याच्यात काहीच कॉम्प्लिकेशन नाही आहे. मेन कॉम्प्लिकेशन्स आपले सुरू होतात कार्बनपासून. ठीक आहे, पहिले आपण ते रिप्रेझेंटेशन पाहून घेऊ. मग हायड्रोजन ॲटॉमिक नंबर 1 अशा पद्धतीचे रिप्रेझेंटेशन. ठीक आहे, 0 आहे एलची व्हॅल्यू म्हणजे तुमचा तो एस ऑर्बिटल आणि प्रिन्सिपल क्वांटम नंबर काय आहे 1 म्हणजेच आपण अशा पद्धतीने दाखवतो 1s ऑर्बिटलमध्ये काय आहे तुमचा तो 1 इलेक्ट्रॉन. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट ॲटम कोणता आहे तुमचा हेलियम म्हणजेच तुमचा ॲटॉमिक नंबर हायड्रोजनला 1, हेलियमला काय आहे 2. 2 इलेक्ट्रॉन तुम्हाला भरायचे आहेत. एक ऑर्बिटल काढला, एक ऑर्बिटलमध्ये आपण 2 इलेक्ट्रॉन भरू शकतो, त्याच्यापेक्षा जास्त आपण भरू शकत नाही. त्याच्याशी रिलेटेड असलेला तो रूल आपण कालच त्या लास्ट लेक्चरला डिस्कस केलं. ठीक आहे, 2 इलेक्ट्रॉन आपण या ऑर्बिटलमध्ये भरू शकतो. एक अपवर्डला भरला, दुसरा डाऊनवर्ड डायरेक्शनने दाखवला. ठीक आहे, एलची व्हॅल्यू इथे पण 0 आहे म्हणजेच तुमचा तो एस ऑर्बिटल आणि प्रिन्सिपल क्वांटम नंबर 1 असल्यामुळे 1s. पण 1s या ऑर्बिटलमध्ये किती इलेक्ट्रॉन झाले तुमचे 2. ठीक आहे, म्हणजे हेलियमसाठी इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन असं असेल आणि इलेक्ट्रॉनिक अरेंजमेंट ही असेल. पुढचं काय आहे तुमचा हायड्रोजन, हेलियम, लिथियम. लिथियमला ॲटॉमिक नंबर किती मग तुमचा तो 3. आता पुढे एक ऑर्बिटल तुमचा फुलफिल झाला की त्याच्यानंतरच्या नेक्स्ट ऑर्बिटलमध्ये इलेक्ट्रॉन काय मग एंटर करणार आहे. ठीक आहे, ती एनर्जीची सिक्वेन्स मी तुम्हाला दाखवली इनिशियलीच की कसं लोअर एनर्जीच्या ऑर्बिटलमध्ये पहिले इलेक्ट्रॉन जातो आणि लोअर एनर्जीचा ऑर्बिटल फुलफिल्ड झाल्यानंतर इलेक्ट्रॉन तुमच्या पुढच्या हायर एनर्जी ऑर्बिटलमध्ये एंटर करत आहे. म्हणजे जसं जसं ॲटॉमिक नंबर वाढणार आहे तसं तसं सिरियली लोअर एनर्जीपासून तर हायर एनर्जीपर्यंत एक इलेक्ट्रॉन तुमच्या त्या ऑर्बिटलमध्ये भरले जातील. ठीक आहे, त्याची अरेंजमेंट्स पण मी तुम्हाला लास्ट लेक्चरला दाखवली. मग 3 इलेक्ट्रॉन भरायचे. पहिली शेल तर तुमची पॅक झाली 1s, पहिला ऑर्बिटल 1s ऑर्बिटल तुमचा पॅक झाला, त्याच्यात 2 इलेक्ट्रॉन आपण भरले. त्याच्यानंतरचा ऑर्बिटल कोणता आहे मग तुमचा तो 2s. एस ऑर्बिटलसाठी एलची व्हॅल्यू 0 आणि इथे प्रिन्सिपल क्वांटम नंबर काय मग 2 म्हणजे हा काय झाला तुमचा तो 2s आणि त्याच्यात पुढचा इलेक्ट्रॉन गेला. म्हणजे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन कोणी विचारलं लिथियमचं कसं लिहिणार 1s2 2s1. ठीक आहे, त्याच्यानंतर काय मग लिथियम नंतर बेरिलियम ॲटॉमिक नंबर 4. बरोबर आहे. मग या 1s ऑर्बिटलमध्ये 2 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन 1s2 आणि त्याच्यानंतर पुढचं इलेक्ट्रॉन कुठे जाते 2s सबशेलमध्ये. 2s सबशेल पण तुमची फुलफिल झाली. इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय आला 1s2 2s2. इथपर्यंत काय मग इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन रिप्रेझेंट करताना किंवा इलेक्ट्रॉनिक अरेंजमेंट दाखवताना काहीच प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही, एकदम सिम्पल प्रेझेंटेशन आहे. ठीक आहे, मेन प्रॉब्लेम काय होईल आता बेरिलियमचं पुढे काय मग हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरिलियम, त्याच्यानंतर बोरॉन आणि कार्बनवर आता आपण फोकस करणार. पुढचं ॲटम कोणता आहे मग ॲटॉमिक नंबर 5. ठीक आहे, अशीच अरेंजमेंट आपण ठेवू. एलची व्हॅल्यू आणि एनची व्हॅल्यू. ठीक आहे, पुढचा ॲटम बोरॉन ॲटॉमिक नंबर किती मग 5. इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन पहिली तुमची 1s सबशेल भरेल. त्या 1s सबशेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन एंटर करतील 5 पैकी. इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय झालं 1s2. त्याच्यानंतर शेल नंबर 2 मध्ये 2 सबशेल आहेत. ठीक आहे, त्या 2 सबशेलपैकी एक सबशेलचं क्वांटम नंबर 0 आहे, दुसऱ्या शेलचं क्वांटम नंबर 1 आहे. 0 बिलॉंग्स टू s ऑर्बिटल, 1 बिलॉंग्स टू p ऑर्बिटल.
म्हणून इथे मी एकच बॉक्स दाखवला. प्रिन्सिपल क्वांटम नंबर 2 आहे एस ऑर्बिटलसाठी, म्हणून 2s सबशेल. या सबशेलचं नाव काय झालं मग 2s. त्याच्यात आपण परत 2 इलेक्ट्रॉन भरले. 5 पैकी किती भरले मग आपण 4. 2 इथे गेले, 2 या ऑर्बिटलमध्ये मी टाकले. ठीक आहे. 5वा इलेक्ट्रॉन आता कुठे जाईल? पुढची शेल आहे तुमची, पुढची सबशेल आहे p. पण तो त्याच्यासाठी प्रिन्सिपल क्वांटम नंबर काय 2, म्हणजे ही 2p सबशेल झाली. ठीक आहे. आता p सबशेलला किती ऑर्बिटल्स आहेत तुमचे? 3. आणि त्या तीनही ऑर्बिटलची एनर्जी काय आहे तुमची? सेम आहे. म्हणून याला आपण डिजनरेट ऑर्बिटल असं म्हणतो, की एकापेक्षा जास्त ऑर्बिटल्स आणि त्यांची एनर्जी सेम आहे अशा ऑर्बिटल्सला आपण नाव काय देतो मग? डिजनरेट ऑर्बिटल्स. असे 3 ऑर्बिटल्स आहेत ते, आणि तिघांची एनर्जी सारखी, म्हणून त्याला अजून एक दुसरं वर्ड काय आहे? ट्रिपली डिजनरेट p ऑर्बिटल्स. ठीक आहे. तर 5वा इलेक्ट्रॉन या 2p सबशेलमध्ये जाईल. आणि इलेक्ट्रॉनिक अरेंजमेंट काय असेल? इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय असेल? 1s2 2s2 2p1. म्हणजे p सबशेलमध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे. ऑर्बिटल 3 आहेत, पण इलेक्ट्रॉन काय आहे मग तुमचा? 1 आहे. आता पहा, 1s आणि 2s सबशेलच्या केसमध्ये एकच ऑर्बिटल असल्यामुळे इलेक्ट्रॉनिक अरेंजमेंट दाखवताना आपल्याला एकदम सिंपल स्ट्रेट फॉरवर्ड इलेक्ट्रॉनिक अरेंजमेंट होती, काहीच त्याच्यात प्रॉब्लेम नव्हता. पण जेव्हा आपण p सबशेलमध्ये जातो 1 इलेक्ट्रॉन सिस्टीमसाठी, आता इथपर्यंतच्या इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनवर तुम्ही फोकस करू नका, शेवटच्या इलेक्ट्रॉनवर फोकस करा. शेवटचा इलेक्ट्रॉन कुठे जातोय? 2p सबशेलमध्ये. तर इथे पहा पॉसिबिलिटी काय आहे? एक तर हा इलेक्ट्रॉन पहिल्या ऑर्बिटलमध्ये पण राहू शकतो. तिघा ऑर्बिटलची एनर्जी काय मग? सेम. म्हणजे अरेंजमेंट कोणती येऊ शकते? एकतर इलेक्ट्रॉन या ऑर्बिटलमध्ये येईल, किंवा 2 नंबरच्या ऑर्बिटलमध्ये पण जाऊ शकतो, किंवा 3 नंबरच्या ऑर्बिटलमध्ये पण जाऊ शकतो, किंवा असं फिक्स नाही आहे की तो फक्त अपवर्ड डायरेक्शनलाच भरलेला असेल, डाऊनवर्ड डायरेक्शनला सुद्धा तो भरला गेला जाऊ शकतो. म्हणजे जर इलेक्ट्रॉनिक अरेंजमेंट पाहिली तुम्ही एक इलेक्ट्रॉनची p सबशेलमध्ये, तर असे तुम्हाला टोटल 6 इलेक्ट्रॉनिक अरेंजमेंट्स मिळतील. म्हणजे एक इलेक्ट्रॉनला आपण p सबशेलमध्ये 6 वेगवेगळ्या पद्धतीने भरू शकतो. ठीक आहे. 6 वेगवेगळ्या पद्धतीने आपण एकाच इलेक्ट्रॉनला p सबशेलमध्ये भरू शकतो. म्हणजे मी पहिल्या ऑर्बिटलमध्ये सुद्धा टाकू शकतो तो इलेक्ट्रॉन, किंवा दुसऱ्या ऑर्बिटलमध्ये पण टाकू शकतो, किंवा तिसऱ्या ऑर्बिटलमध्ये सुद्धा टाकू शकतो. हे 3 अरेंजमेंट झाले. ठीक आहे. म्हणजे असं, आणि अजून मी सांगितलं फिक्स, असं फिक्स नाही आहे की इलेक्ट्रॉन आपण अपवर्ड डायरेक्शनलाच भरू शकतो, डाऊनवर्ड डायरेक्शनने सुद्धा भरू शकतो. दोघं पॉसिबिलिटी आहे. मग डाऊनवर्ड डायरेक्शनने जर भरला तर तो पहिल्या ऑर्बिटलमध्ये पण जाऊ शकतो, दुसऱ्या ऑर्बिटलमध्ये पण जाऊ शकतो, तिसऱ्या ऑर्बिटलमध्ये सुद्धा जाऊ शकतो. म्हणजे असेच टोटल किती झाले मग? 6 पॉसिबल अरेंजमेंट्स झाले एक इलेक्ट्रॉनसाठी. जेव्हा 2p सबशेलमध्ये एक इलेक्ट्रॉन एंटर करेल तर त्याच्यासाठी 6 वेगवेगळे पॉसिबल अरेंजमेंट्स असतील. आणि याच्यापैकी कोणतं अरेंजमेंट फिक्स आहे आपण सांगू शकत नाही, कारण की तिघ ऑर्बिटल्स जे आहेत त्यांची तिघांची एनर्जी काय आहे तुमची? सेम आहे. ठीक आहे. हे झालं फक्त 2pच्या केससाठी. म्हणजे जेव्हा p ऑर्बिटलमध्ये एक इलेक्ट्रॉन, आपण आता शेवटच्या इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनवर फोकस करतोय बरं. इथपर्यंत आता याचा विचार करू नका, शेवटच्या इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनवर फोकस करा. म्हणजे ही p1 सिस्टीम आहे. तर p1 सिस्टीमसाठी किती इलेक्ट्रॉनिक अरेंजमेंट झाले? 6. ठीक आहे. पुढे नेक्स्ट आयटम आहे तुमचा कार्बन. कार्बन हॅव्हिंग ॲटॉमिक नंबर 6. कार्बनचा ॲटॉमिक नंबर किती मग? 6. कार्बन ॲटॉमिक नंबर 6. इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय आहे तुमचा? पहिल्या 6 इलेक्ट्रॉन टोटल आपल्याला भरायचे. पहिली सबशेल कोणती आहे? पहिली सबशेल कोणती आहे? 1s. त्याच्यात 2 इलेक्ट्रॉन मी टाकले. त्याच्यानंतर दुसरी 2s सबशेल झाली, त्याच्यात पण 2 इलेक्ट्रॉन आले. 6 पैकी 4 इलेक्ट्रॉन भरले गेले. 2 इलेक्ट्रॉन 1s, 2 इलेक्ट्रॉन 2s. त्याच्यानंतर पुढची सबशेल आहे 2p. आणि या सबशेलमध्ये 2p सबशेलमध्ये किती ऑर्बिटल्स आहेत? 3. ठीक आहे. तिघांची एनर्जी सेम आहे. मग 6 पैकी 4 इलेक्ट्रॉन तर याच्यात भरले गेले, उरले किती? 2.
मग 2 इलेक्ट्रॉन कुठे जातील, पी सबशेल 2p सबशेल मध्ये जातील अशा पद्धतीने. ठीक आहे. पण या 2 इलेक्ट्रॉनची जर अरेंजमेंट तुम्ही पाहणार पी सबशेल मध्ये, तर असे तुमचे टोटल 15 अरेंजमेंट, टोटल 15 पॉसिबल अरेंजमेंट्स आहेत. टोटल 15 पॉसिबल अरेंजमेंट्स आहेत कोणासाठी, 2p इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशनसाठी. म्हणजे जेव्हा p2 इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन पी सबशेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन येतील, तर अशा केसेसमध्ये किती पॉसिबल अरेंजमेंट्स येतील, टोटल 15 पॉसिबल अरेंजमेंट्स येतील. ते पॉसिबल अरेंजमेंट्स आपण पाहून घेऊ. ठीक आहे. मी पॉसिबल अरेंजमेंट्स तुम्हाला काढूनच ड्रॉ करून देतो आणि तिथूनच मग आपला तो मेन टॉपिक सुरू होणार आहे. ठीक आहे. मी फक्त एक बॉक्स टाईप बनवतोय. ऍक्च्युअल मध्ये इथे आपल्याला प्रत्येक वेळेस ते 3 ऑर्बिटल्स असतील ना 2p चे, तिघांची एनर्जी सेम. ठीक आहे. म्हणजे ही पहिली अरेंजमेंट, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी, सहावी, सातवी, आठवी आणि ही 9 आणि शेवटचं पण आपण ड्रॉ करूया 10. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे एकदम बेसिक लेवलने आपण डिस्कस करतोय. चांगल्या पद्धतीने तुम्हाला समजावं म्हणून आपण डायग्रामॅटिकली ते समजून घेतोय सगळं. ठीक आहे. 10, 11, 12, 13, 14 आणि 15 वेगवेगळ्या पद्धतीने आपण 2 इलेक्ट्रॉनला अरेंज करू शकतो 3p ऑर्बिटलमध्ये. ठीक आहे. किंवा पॉसिबिलिटी पहा. एक तर या दोनही इलेक्ट्रॉनला मी अशा पद्धतीने बोलू शकतो. म्हणजे हे 2 इलेक्ट्रॉन, पहिला इलेक्ट्रॉन पहिल्या ऑर्बिटलमध्ये गेला, दुसरा इलेक्ट्रॉन दुसऱ्या ऑर्बिटलमध्ये गेला. दुसरी पॉसिबिलिटी काय आहे की हे दोघे इलेक्ट्रॉन शेवटच्या 2 ऑर्बिटलमध्ये सुद्धा येऊ शकतात. म्हणजे इकडे 2 नंबरच्या ऑर्बिटलमध्ये पहिला इलेक्ट्रॉन गेला, त्याच्यानंतर 3 नंबरच्या ऑर्बिटलमध्ये दुसरा इलेक्ट्रॉन गेला. ठीक आहे. ही एक पॉसिबल अरेंजमेंट झाली. ही पण एक शक्यता आहे, एक पॉसिबिलिटी, ही एक अरेंजमेंट आहे 2 इलेक्ट्रॉनसाठी. असं पण आपण भरू शकतो इलेक्ट्रॉन्स पी ऑर्बिटलमध्ये 2 इलेक्ट्रॉन. ठीक आहे. किंवा एक इलेक्ट्रॉन तुमच्या पहिल्या ऑर्बिटलमध्ये गेला आणि एक इलेक्ट्रॉन तुमच्या शेवटच्या ऑर्बिटलमध्ये गेला. ठीक आहे. असे हे 3 अरेंजमेंट झाले तुमचे. दुसरी याच्यानंतर पॉसिबल अरेंजमेंट अशी आहे की मी इनिशियलीच तुम्हाला सांगितलं की असं फिक्स नाही आहे का इलेक्ट्रॉन तुमचे फक्त अपवर्ड डायरेक्शननेच ऑर्बिटलमध्ये एंटर होतील. ते डाऊनवर्ड डायरेक्शनने सुद्धा मग त्या रिस्पेक्टिव्ह ऑर्बिटलमध्ये राहू शकतात. तर समजा दोघे इलेक्ट्रॉन तुमचे डाऊनवर्ड भरलेले, तर असे सेम पॉसिबल अरेंजमेंट जनरेट होतील की दोघे इलेक्ट्रॉन डाऊनवर्ड पद्धतीने भरलेले आहेत या 2 ऑर्बिटलमध्ये, पहिल्या आणि दुसऱ्या ऑर्बिटलमध्ये. ठीक आहे. अशा पद्धतीने. किंवा शेवटच्या 2 ऑर्बिटलमध्ये सुद्धा ते 2 डाऊनवर्ड पद्धतीने भरू शकतो आपण हे 2 इलेक्ट्रॉन. किंवा डाऊनवर्ड पद्धतीने एक इलेक्ट्रॉन तुमच्या पहिल्या ऑर्बिटलमध्ये गेला आणि एक इलेक्ट्रॉन तुमच्या शेवटच्या ऑर्बिटलमध्ये गेला. तर असे सुद्धा असे परत 3 पॉसिबल अरेंजमेंट जनरेट झाले. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे 2 इलेक्ट्रॉन आहेत. असं पण होऊ शकतो की एक इलेक्ट्रॉन अपवर्ड डायरेक्शनला राहील आणि एक इलेक्ट्रॉन डाऊनवर्ड डायरेक्शनला राहील. एकाची स्पिन प्लस हाफ असेल, एकाची स्पिन मायनस हाफ असेल. म्हणजे असं फिक्स नाही ना की दोघं इलेक्ट्रॉन एक तर अपवर्ड दाखवा किंवा डाऊनवर्ड दाखवा, असं नाही. आपण एक अपवर्ड एक डाऊनवर्ड पण दाखवू शकतो. तर मग पहिला इलेक्ट्रॉन मी अपवर्ड डायरेक्शनला दाखवला आणि दुसरा इलेक्ट्रॉन डाऊनवर्ड डायरेक्शनला दाखवला, तर परत एक अरेंजमेंट जनरेट झाली. त्याच पद्धतीने इन द सेम सेन्स हे 2 इलेक्ट्रॉन शेवटच्या 2 ऑर्बिटलमध्ये सुद्धा भरले जाऊ शकतात. म्हणजे एक अपवर्ड डायरेक्शनला आणि एक डाऊनवर्ड डायरेक्शनला. तसंच एक इलेक्ट्रॉन अपवर्डवाला तुमच्या पहिल्या ऑर्बिटलमध्ये गेला आणि एक इलेक्ट्रॉन तुमचं काय मग शेवटच्या ऑर्बिटलमध्ये गेला.
परत 3 अरेंजमेंट्स काय झाले तुमचे जनरेट झाले. ठीक आहे. पुढे असं होऊ शकतो की हा जो पहिला इलेक्ट्रॉन मी तुम्हाला अपवर्डला दाखवला आणि दुसरा इलेक्ट्रॉन डाउनवर्डला दाखवला, तर आपण रिव्हर्स पण करू शकतो की पहिला इलेक्ट्रॉन डाउनवर्डला दाखवायचं आणि त्याच्यानंतरचा इलेक्ट्रॉन अपवर्डला दाखवायचं. मग परत 3 अरेंजमेंट जनरेट होतील, एक इलेक्ट्रॉन डाउनवर्डला, एक अपवर्डला. तसंच ते दोघे इलेक्ट्रॉन शेवटच्या 2 ऑर्बिटलमध्ये सुद्धा जाऊ शकतात, किंवा पहिला डाउनवर्डवाला पहिल्या ऑर्बिटलमध्ये आणि अपवर्डवाला शेवटच्या ऑर्बिटलमध्ये. परत असे तुमचे काय मग वेगवेगळे 3 अरेंजमेंट्स तुमचे जनरेट झाले. किंवा अजून एक पॉसिबिलिटी काय आहे की असं फिक्स नाही आहे की सेपरेट ऑर्बिटलमध्येच आपण 2 इलेक्ट्रॉन लिहिलं पाहिजे. म्हणजे जनरली आपण हंट्स रूलचा वापर करून वेगवेगळ्या ऑर्बिटलमध्येच इलेक्ट्रॉन भरतो, ती प्रेफर्ड अरेंजमेंट आहे. म्हणजे त्याच पद्धतीने आपल्याला इलेक्ट्रॉन अरेंज करायचं आहे. लेकिन पण आता आपण काय पॉसिबिलिटी म्हणतोय, मग पॉसिबिलिटीमध्ये सगळे केसेस येतील. म्हणजेच एक ऑर्बिटलमध्ये आपण जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन भरू शकतो? 2. मग शक्यता ही पण आहे की एक ऑर्बिटलमध्ये दोघं इलेक्ट्रॉन बसतील. तर पहिला ऑर्बिटल आहे याच्यात पण अशा पद्धतीने आपण 2 इलेक्ट्रॉन टाकू शकतो, एक अपवर्ड एक डाउनवर्डला. त्याच पद्धतीने ते 2 इलेक्ट्रॉन आपण दुसऱ्या नंबरच्या ऑर्बिटलमध्ये पण टाकू शकतो. ठीक आहे. त्याच पद्धतीने ते दोघं इलेक्ट्रॉन आपण शेवटच्या 3ऱ्या ऑर्बिटलमध्ये सुद्धा काय मग टाकू शकतो. ठीक आहे. हे पहा, आणि हे जे 2p ऑर्बिटल्स आहेत, हे जे 3 ऑर्बिटल्स आहेत p सबशेल मधले, यांचे मॅग्नेटिक क्वांटम नंबर काय आहे तुमचे? म्हणजे m ची व्हॅल्यू, मॅग्नेटिक क्वांटम नंबर बद्दल पण मी बोललो आता लास्ट लेक्चरला की +1, 0 आणि -1. म्हणजे ह्या पहिल्या नंबरच्या ऑर्बिटलसाठी m ची व्हॅल्यू +1 असेल, मिडल मध्ये जो ऑर्बिटल आहे त्याच्यासाठी 0 आणि शेवटच्या ऑर्बिटलसाठी काय असेल मग -1. ही व्हॅल्यू कुठून काढली मग आपण? L च्या व्हॅल्यूवरून. p ऑर्बिटलसाठी L ची व्हॅल्यू काय मग तुमची 1. ठीक आहे. आणि जर L ची व्हॅल्यू 1 आहे तर त्याच्यावरून m ची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट करतो. m ची व्हॅल्यू कशी लिहितो आपण? +L पासून तर 0 पर्यंत आणि 0 पासून तर -L पर्यंत. ठीक आहे. मग इथे +L, L काय मग 1, म्हणजे +1, 0, -1. ठीक आहे. तर असे म्हणजे जेव्हा 2 इलेक्ट्रॉन तुम्ही p ऑर्बिटलमध्ये भरणार, तर असे टोटल किती अरेंजमेंट्स, पॉसिबल अरेंजमेंट्स पाहिले मग आपण? 15. टोटल 15 पॉसिबल अरेंजमेंट्स आहेत. आणि हे 15 पॉसिबल अरेंजमेंट्स, all the 15 possible arrangements are divided into 3 main categories. 3 मेन कॅटेगरीमध्ये तुमचे डिवाइड होतील आणि त्या 3 मेन कॅटेगरीजलाच आपण काय मग 3 एनर्जी स्टेट्स असं म्हणणार. ठीक आहे. 3 मेन कॅटेगरी कोणती? एक तर इलेक्ट्रॉन तुमचं अपवर्ड डायरेक्शनला भरले गेलेले हे 3 अरेंजमेंट, त्याच्यानंतर डाउनवर्ड डायरेक्शनला भरले गेलेले सेपरेट हे 3 इलेक्ट्रॉन, त्यांची 3 अरेंजमेंट, ही एक कॅटेगरी झाली. त्याच्यानंतर तिसरी कॅटेगरी कोणती तुमची मग? अपवर्ड आणि डाउनवर्ड. ठीक आहे. म्हणजे याच्यावरनं पूर्ण 15 पॉसिबल अरेंजमेंट्सला आपण काय मग 3 एनर्जी स्टेटमध्ये काय करू शकतो मग डिवाइड करू शकतो. ठीक आहे. हे पहा, जरी p ऑर्बिटल्स तुमचे तिघं p ऑर्बिटल्स सारख्या एनर्जीचे आहेत, पण त्याच्यात जे काही इलेक्ट्रॉन आपण भरतोय त्या इलेक्ट्रॉनिक अरेंजमेंटमुळे सिस्टमची एनर्जी काय होते मग चेंज होते. आणि ते इलेक्ट्रॉनिक अरेंजमेंट कशामुळे जनरेट होते? एक तर इलेक्ट्रॉन रिपल्शनमुळे. एकाच ऑर्बिटलमध्ये जेव्हा 2 इलेक्ट्रॉन येतील तर ते एकमेकांशी काय होतील मग तुमचे काही प्रमाणात रिपेल होतील. सेम चार्जेस आहेत ना दोघांवर, दोघं इलेक्ट्रॉनवर काय आहेत तुमचे सेम चार्जेस असल्यामुळे ते काही प्रमाणात एकमेकांशी रिपेल होतील. आणि दुसरी गोष्ट, एनर्जी स्टेट का जनरेट होत आहे? कारण की एक तर त्यांच्यात रिपल्शन आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ऑर्बिटल मोशन, मॅग्नेटिक फील्ड जनरेटेड बाय ऑर्बिटल मोशन अँड मॅग्नेटिक फील्ड जनरेटेड बाय स्पिन मोशन, याच्या इंटरॅक्शनमुळे काय मग एनर्जी स्टेट्स जनरेट होतात आणि तेच आपल्याला काय मग पुढे डिस्कस करायचं आहे. म्हणजे इनडायरेक्टली आपल्याला काय मग इलेक्ट्रॉनिक अरेंजमेंटवरनं एनर्जी स्टेट्स काढायचे आहेत. ठीक आहे. आता पहा,
पहिले इनिशियली मी ही अरेंजमेंट पुसणार नाही, कारण की परत आपण याच्याकडे येणार आहोत. पहा, पी सबशेल मध्ये जेव्हा एक इलेक्ट्रॉन येईल किंवा कुठलीही सबशेल कन्सिडर करा, पी डी एफ, कोणत्याही सबशेल मध्ये जेव्हा एक इलेक्ट्रॉन येईल तर हा जो एक इलेक्ट्रॉन आहे, आता हा न्यूक्लियस आहे आणि न्यूक्लियसच्या सराउंडिंगला हे शेल्स आहे. ठीक आहे. एक तर काय हे इलेक्ट्रॉन काय आहेत माहिती, न्यूक्लियसच्या सराउंडिंग मध्ये जे शेल्स आहेत किंवा सबशेल्स आहेत किंवा ऑर्बिटल्स आहेत, त्या ऑर्बिटल मध्ये आपण भरलेले आहे. आता हा इलेक्ट्रॉन काय, हा इलेक्ट्रॉन एका फिक्स ऑर्बिट मध्ये त्या न्यूक्लियसच्या भोवती फिरत राहील. जसं पृथ्वी सूर्याच्या भोवती फिरते ना, त्या सेम सेन्सने, त्याच पद्धतीने हा इलेक्ट्रॉन या न्यूक्लियसच्या भोवती एका फिक्स ऑर्बिट मध्ये फिरत राहील. आणि ही जी फिरण्याची प्रक्रिया आहे त्याला आपण ऑर्बिटल मोशन म्हणतो. या फिरण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतो, ऑर्बिटल मोशन. आणि या ऑर्बिटल मोशनमुळे ना काही मॅग्नेटिक फील्ड जनरेट होते, त्याला आपण ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम म्हणतो. त्याला काय नाव देतो मग आपण, ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम किंवा मोमेंटम. ठीक आहे, त्यालाच आपण काय म्हणतो मग, ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम असं म्हणतो. तर एक इलेक्ट्रॉन जर या शेल मध्ये असेल तर तो फिरेल या फिक्स ऑर्बिट मध्ये आणि काही प्रमाणात मॅग्नेटिक फील्ड जनरेट होईल. आणि त्या मॅग्नेटिक फील्डला आपण कॅल्क्युलेट करून त्या जनरेट होणाऱ्या मॅग्नेटिक फील्डवरनं आपण त्या ॲटमची एनर्जी स्टेट डिसाईड करणार आहोत, की हा इलेक्ट्रॉन कोणत्या ऑर्बिटलमध्ये कसा फिरतोय आणि किती अमाऊंटमध्ये मॅग्नेटिक फील्ड जनरेट करतोय, त्याच्यावरनं त्या रिस्पेक्टिव्ह ॲटमची एनर्जी स्टेट आपण डिसाईड करतो. आणि त्या एनर्जी स्टेटला आपण टर्म्सच्या फॉर्ममध्ये कॅल्क्युलेट करत असतो. आणि ते टर्म्स आपण कुठून जनरेट करतो, या इलेक्ट्रॉनच्या मॅग्नेटिक मोमेंटम क्वांटम नंबरच्या व्हॅल्यूवर. आणि मॅग्नेटिक मोमेंटम क्वांटम नंबर आपण कुठून काढतो मग, आत्ताच मी सांगितलं की पी ऑर्बिटल साठी व्हॅल्यू काय, या ऑर्बिटल साठी +1, याच्यासाठी 0 आणि याच्यासाठी -1. मग प्रत्येक ऑर्बिटलला ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम क्वांटम नंबरची व्हॅल्यू वेगवेगळी असल्यामुळे इलेक्ट्रॉनिक अरेंजमेंट चेंज झालं की ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम म्हणजे जो इलेक्ट्रॉन मूव्ह होऊन जो मॅग्नेटिक फील्ड जनरेट करणार आहे त्या मोमेंटमची व्हॅल्यू चेंज होईल. आणि इलेक्ट्रॉनिक अरेंजमेंट चेंज झाल्यामुळे त्याचे स्पेक्ट्रोस्कोपिक स्टेट्स म्हणजे एनर्जी स्टेट त्याची काय होईल, मग चेंज होईल. मग इलेक्ट्रॉनिक पहिले आपण काय करतो, इलेक्ट्रॉनिक अरेंजमेंट पाहतो आणि इलेक्ट्रॉनिक अरेंजमेंटवरनं स्पेक्ट्रोस्कोपिक स्टेट डिसाईड करतो, त्यालाच आपण एनर्जी स्टेट म्हणतो. म्हणजे ते कोणत्या कोणती स्टेट त्याने जनरेट केली, म्हणजे त्या स्टेटवरनं आपण म्हणतो की त्याची एनर्जी किती आहे. ठीक आहे, किंवा कशी आहे, किंवा इलेक्ट्रॉनिक अरेंजमेंट कशी आहे. ठीक आहे. आता पहा, एक इलेक्ट्रॉन असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही. एक इलेक्ट्रॉन तुमच्या या एक शेलमध्ये तो फिरतोय, या एका फिक्स ऑर्बिटलमध्ये फिरत असताना तो ऑर्बिटल मोशन जनरेट करतो, त्यालाच आपण ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटा असं म्हणतो. त्याला रिप्रेझेंट करतो आपण स्मॉल एल ने, आणि त्या एलच्या व्हॅल्यूवरनं आपण स्पेक्ट्रोस्कोपिक टर्म लिहितो. बरोबर आहे. पण जेव्हा एकापेक्षा जास्त इलेक्ट्रॉन एका ऑर्बिटलमध्ये आले तर तेव्हा काय करायचं. आता एका ऑर्बिटलमध्ये एक इलेक्ट्रॉन असेल तर ती केस सिंपल आहे कंपॅरेटिव्हली, कारण की तो इलेक्ट्रॉन फिरेल त्या फिक्स ऑर्बिटमध्ये आणि तो किती मॅग्नेटिक फील्ड जनरेट करेल त्याच्यावरून आपण त्याची स्पेक्ट्रोस्कोपिक स्टेट डिसाईड करणार आहोत. पण एकाच ऑर्बिटलमध्ये जेव्हा एकापेक्षा जास्त इलेक्ट्रॉन येतील, आता एक इलेक्ट्रॉन नाही, आता किती इलेक्ट्रॉन आहेत तुमचे, 2 इलेक्ट्रॉन आहेत, त्याला मल्टी इलेक्ट्रॉन सिस्टीम असं म्हणतो. म्हणजे सिंगल इलेक्ट्रॉन सिस्टीम काय आहेत ना, कंपॅरेटिव्हली सिंपल आहे. पण मल्टी इलेक्ट्रॉन सिस्टीम म्हणजे एकापेक्षा जास्त इलेक्ट्रॉन जेव्हा डिजेनरेट ऑर्बिटलमध्ये येतील, सारख्या एनर्जीच्या ऑर्बिटलमध्ये येतील, तर आता पहा 2 इलेक्ट्रॉन येऊन गेले. आता हा इलेक्ट्रॉन सुद्धा फिरणार आहे एका फिक्स ऑर्बिटमध्ये आणि त्या ऑर्बिटल मोशनमुळे तो काही ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटा जनरेट करेल, काही प्रमाणात मॅग्नेटिक फील्ड तो जनरेट करेल. त्याच पद्धतीने दुसरा इलेक्ट्रॉन सुद्धा त्या शेलमध्ये आहे, तो पण फिरेल आणि तो पण मॅग्नेटिक फील्ड जनरेट करेल ऑर्बिटल मोशनमुळे. मग त्या दोघा इलेक्ट्रॉनने जनरेट केलेली मॅग्नेटिक फील्ड आपल्याला काय करावं लागणार आहे, मग ॲड करावं लागणार आहे. ठीक आहे.
त्यालाच काय म्हणतात मग, कपलिंग ऑफ ऑर्बिटल अँग्युलर मुवमेंटा. कपलिंग ऑफ ऑर्बिटल अँग्युलर मुवमेंटा जनरेटेड बाय इंडिव्हिज्युअल इलेक्ट्रॉन. म्हणजे हा इलेक्ट्रॉन त्या एक फिक्स ऑर्बिटमध्ये फिरल्यानंतर तो किती अमाऊंट मध्ये मॅग्नेटिक फील्ड जनरेट करेल आणि हा रिस्पेक्टिव्ह इलेक्ट्रॉन किती मॅग्नेटिक फील्ड जनरेट करेल, दोघांनी जनरेट केलेले मॅग्नेटिक फील्ड ऍड करून आपण नवीन मॅग्नेटिक मुवमेंट जनरेट करू आणि त्या मॅग्नेटिक मुवमेंटला कॅल्क्युलेट करून त्याच्यावरनं स्पेक्ट्रोस्कोपिक टर्म येणार आहे. ठीक आहे. हे पहा, जर थोडंसं तुम्हाला स्लो समजेल हा टॉपिक, पण लॉजिकल आहे. एक वेळेस का ह्या छोट्या छोट्या कन्सेप्ट तुम्हाला समजले की स्पेक्ट्रोस्कोपिक टर्म कॅल्क्युलेट करणं एकदम सिंपल जाईल. ठीक आहे. तुम्हाला काही प्रॉब्लेम्स असतील तर मला सांगायचं तुम्ही, मी परत रिपीट पण करेल. येते का लक्षात? आपण एकदम स्लोली चालू. पहिले 2 किंवा 3 लेक्चर्समध्ये त्याचा फीडबॅक घेऊनच मी पुढचे लेक्चर्स रेकॉर्ड करणार आहे. ठीक आहे. जर तुमचे पहिले 2 लेक्चरमध्ये तुमचा परफॉर्मन्स चांगला नसेल तर मग मी पुढे जाणार नाही. जोपर्यंत हे तुमचं छोटे छोटे कन्सेप्ट क्लिअर होतील तोपर्यंत आपण पुढचे लेक्चर रेकॉर्ड करणार नाही. ठीक आहे. तर ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम बद्दल मी तुम्हाला सांगितलं. आता पहा, आता परत 1 इलेक्ट्रॉन सिस्टीम आणि 2 इलेक्ट्रॉन सिस्टीम कडे या बरं का. आता ही पी सबशेल आहे, त्याच्यात 3 ऑर्बिटल आहे. समजा ही 2p सबशेल आहे, त्याच्यात 1 इलेक्ट्रॉन आहे. आता पहा, आत्ताच मी सांगितलं की न्यूक्लियसच्या भोवती एका फिक्स ऑर्बिटमध्ये तो इलेक्ट्रॉन फिरेल आणि फिरल्यानंतर तो मॅग्नेटिक फील्ड जनरेट करेल. ती जनरेट केलेली मॅग्नेटिक फील्डला आपल्याला काउंट करायचं आहे. तर ते कोणत्या फॉर्ममध्ये आपण काउंट करतो? एल व्हॅल्यूच्या फॉर्ममध्ये. म्हणजे ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम क्वांटम नंबर किंवा अझिमुथल क्वांटम नंबर किंवा सबसिडरी क्वांटम नंबरच्या फॉर्ममध्ये आपण ते कॅल्क्युलेट करणार आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर त्याच्यावरनं आणि तो मॅग्नेटिक मोमेंटम क्वांटम नंबर आहे एम, त्या मॅग्नेटिक मोमेंटम क्वांटम नंबरच्या व्हॅल्यूवरनं आपण ते डिसाईड करणार आहोत आणि त्याच्यावरनं ते स्पेक्ट्रोस्कोपिक टर्म जनरेट होईल. म्हणजे ॲक्च्युअलमध्ये आपण इलेक्ट्रॉनची पहिले अरेंजमेंट पाहू की ऑर्बिटलमध्ये इलेक्ट्रॉन कुठे भरलेला आहे. कारण की मी तुम्हाला एम मॅग्नेटिक क्वांटम नंबरची व्हॅल्यू सांगितलेली आहे की इथे +1 आहे, या ऑर्बिटलसाठी 0 आहे आणि या ऑर्बिटलसाठी काय -1. ठीक आहे. मग इलेक्ट्रॉन जर इकडे असेल, मग आता पहा, +1च्या बॉक्समध्ये इलेक्ट्रॉन आहे, 0च्या बॉक्समध्ये इलेक्ट्रॉनच नाही आहे, -1च्या बॉक्समध्ये इलेक्ट्रॉनच नाही आहे. एकच इलेक्ट्रॉन आहे, तो कुठे? +1. मग इथे एल ची व्हॅल्यू काय मिळेल तुम्हाला? एल ची व्हॅल्यू काय मिळेल? 1 मिळेल. ठीक आहे. आणि एल ची व्हॅल्यू 1 असेल तर स्पेक्ट्रोस्कोपिक टर्म तुमची जनरेट होते पी. आता अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची, जसं मी स्मॉल एल आणि ऑर्बिटलचं कोरिलेशन तुम्हाला सांगितलं, तसाच एक सिंपल कोरिलेशन आहे की कॅपिटल एल एक इलेक्ट्रॉन सिस्टीम आहे. मल्टी इलेक्ट्रॉन सिस्टीमसाठी आपण स्मॉल एल कन्सिडर करत नाही, कॅपिटल एल कन्सिडर करतो. तर हे एक रिलेशन लक्षात ठेवायचं. कॅपिटल एल जर तुमचा 0 असेल तर एस टर्म, आता ऑर्बिटलला येणार नाही बरं का, टर्म येईल ना, ही स्पेक्ट्रोस्कोपिक टर्म आहे, त्यालाच एनर्जी लेवल असं म्हणतात. ठीक आहे. मग कॅपिटल एल 0 असेल, व्हॅल्यू जर कॅपिटल एल ची 0 असेल तर एस टर्म, कॅपिटल एल ची व्हॅल्यू जर 1 असेल तर तुमची पी टर्म. ठीक आहे. त्याच्यानंतर जर 2 असेल तर तुमचं डी टर्म आणि 3 असेल तर तुमची काय मग एफ टर्म. ठीक आहे. नॉट स्मॉल डी, कॅपिटल डी. आता ऑर्बिटल नाही, हे टर्म्स आहेत. ठीक आहे. 0 असेल तर एस, 1 असेल तर पी, 2 असेल तर डी, 3 असेल तर एफ. आता 1 इलेक्ट्रॉन सिस्टीमसाठी सिंपल होतं. पहिल्या बॉक्समध्ये एक इलेक्ट्रॉन गेला, स्मॉल एल ची व्हॅल्यू 1 व्हॅल्यू असल्यामुळे टर्म कोणती जनरेट झाली? पी. ठीक आहे. आता इथे स्मॉल एल, एक इलेक्ट्रॉन सिस्टीमसाठी स्मॉल एल आणि कॅपिटल एल दोघांची व्हॅल्यू काय असतील? मग सेम असतील. पण आता 2 इलेक्ट्रॉन सिस्टीमसाठी, मल्टी इलेक्ट्रॉन सिस्टीमसाठी किंवा आता ऑर्बिटलमध्ये 2 इलेक्ट्रॉन आले तर दुसरा इलेक्ट्रॉन समजा या ऑर्बिटलमध्ये गेला. ही अरेंजमेंट कन्सिडर करा फक्त आता तुम्ही. ठीक आहे. तर या अरेंजमेंटमध्ये काय झालं? मग या ऑर्बिटलमध्ये एक इलेक्ट्रॉन गेला आणि दुसरा इलेक्ट्रॉन दुसऱ्या ऑर्बिटलमध्ये गेला. तर इनिशियलीच मी सांगितलं की हा फिरेल, मॅग्नेटिक फील्ड जनरेट करेल
हा दुसरा इलेक्ट्रॉन पण फिरेल आणि मॅग्नेटिक फील्ड जनरेट करेल आणि दोघांची मॅग्नेटिक फील्ड आपल्याला ऍड करायची आणि त्यालाच आपण कपलिंग ऑफ ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम म्हणणार. ठीक आहे. मग यांचे मॅग्नेटिक फील्डचे व्हॅल्यूज आपल्याला कपल करावे लागतील, ऍड करावे लागतील. ठीक आहे. मग आता पुढे पहा, इथे मग या केसमध्ये आपण काय, मग या इलेक्ट्रॉनसाठी स्मॉल एल ची व्हॅल्यू काय राहील, या इलेक्ट्रॉनसाठी स्मॉल एल ची व्हॅल्यू 1, दुसऱ्या इलेक्ट्रॉनसाठी स्मॉल एल ची व्हॅल्यू काय असेल मग 0. का 0 आहे, कारण की तो 0च्या बॉक्समध्ये भरला गेलेला आहे म्हणून 0 आहे. मग दोघांचं काय, मग ॲडिशन करतो आपण. एक इलेक्ट्रॉनसाठी जी व्हॅल्यू आली ती आणि दुसऱ्या इलेक्ट्रॉनसाठी जी व्हॅल्यू आली ती, दोघं ऍड केलं 1 + 0 आन्सर काय मिळणार आहे तुम्हाला 1. म्हणजे इथे कॅपिटल एल आणि स्मॉल एल ऍड करून जी व्हॅल्यू मिळेल त्या व्हॅल्यूला आपण कॅपिटल एल ने रिप्रेझेंट करणार. ठीक आहे. आणि यालाच काय म्हणतात मग रिझल्टंट ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम क्वांटम नंबर. आणि या एल ची व्हॅल्यू इथे 1 आली, कॅपिटल एल ची व्हॅल्यू 1 आली म्हणजे टर्म तुमची काय मग पी. किंवा अरेंजमेंट समजा अशा वेगळी अरेंजमेंट मी तुम्हाला दाखवतो की या प्लस एलच्या बॉक्समध्ये +1च्या बॉक्समध्ये जर दोघं इलेक्ट्रॉन आपण भरले, एक अपवर्ड आणि एक डाऊनवर्ड, तर इथे एक या बॉक्ससाठी एल ची व्हॅल्यू 1 आहे ना, मग एक इलेक्ट्रॉनसाठी +1 आणि दुसऱ्या इलेक्ट्रॉनसाठी सुद्धा व्हॅल्यू काय +1. दोघांना ऍड केलं, ऍड करून व्हॅल्यू काय मिळाली 2 आणि याला रिप्रेझेंट करतो आपण कॅपिटल एल. मग कॅपिटल एल ची व्हॅल्यू काय मिळाली 2 मिळाली म्हणून टर्म काय झाली तुमची डिजनरेट. म्हणजे अशा वेगवेगळ्या अरेंजमेंट वरून आता सगळ्या अरेंजमेंटसाठी आपण वेगवेगळे टर्म्स जनरेट करू शकतो. एल ची व्हॅल्यू लिहिलेली बॉक्सच्या वरती +1 0 आणि -1. तर तुम्ही हे घरी ट्राय करा. हे जे 15 पॉसिबल अरेंजमेंट्स आहेत, प्रत्येक अरेंजमेंटसाठी कोणती टर्म जनरेट होते हे तुम्ही काढून ठेवा, एक प्रॅक्टिस करून ठेवा. जर तुमची एल साठी एल व्हॅल्यूच्या कपलिंगची प्रॅक्टिस होऊन गेली आणि हे टर्म्स कसे जनरेट होत आहेत ते समजून घेतलं, तर पुढे या सगळ्या पॉईंट्सचा वापर करून आपल्याला ओव्हरऑल टर्म सिम्बॉल शिकायचं आहे. बरोबर आहे. म्हणजे पूर्ण टर्म सिम्बॉल कसं काढणार हे शिकण्यासाठी हा पहिला पॉईंट झाला आजच्या लेक्चरला आपण जे डिस्कस केलं ते. ठीक आहे. तर हे याची प्रॅक्टिस तुम्ही करून घ्या. मग नेक्स्ट लेक्चरला आपण पहिले इनिशियली फीडबॅक घेऊ की किती समजलं, काय समजलं वगैरे ते, आणि त्याच्यानंतर मग पुढचं लेक्चर आपण काय मग नेक्स्ट पॉईंटवर डिस्कस करणार. ठीक आहे. याच्यासाठी रेफरन्स बुक मी तुम्हाला इनिशियली सांगितलं, जेडीलीचे पुस्तक आहे. एकदम सिम्पल लँग्वेजमध्ये प्रेझेंटेशन त्यांनी दिलेलं आहे. जर तुम्ही लेक्चरच्या अगोदर थोडंसं वाचून घेतलं तर बरं होईल, त्याच्याने तुम्हाला जास्त लवकर समजेल. ठीक आहे. लायब्ररीमध्ये आहे ते, तुम्ही इंडिव्हिज्युअली जाऊन तिथे त्यांच्याकडनं घेऊ शकतात किंवा मी ग्रुपला PDF मध्ये टाकलेलं आहे जेडीलीचं पुस्तक स्टार्टिंगलाच. आणि त्या रेफरन्समधनं मी काही प्रिंटआउट्स काढलेले आहेत. म्हणजे पूर्ण जो चॅप्टर आहे आपला स्पेक्ट्रमचा, त्याच्यापैकी जो पार्ट आपल्याला इम्पॉर्टंट आहे त्या पार्टचं तेवढं झेरॉक्स मी काढून ठेवलेलं आहे. जर तुम्हाला लागणार असेल तर मला तुम्ही कॉन्टॅक्ट करायचं, मग ती झेरॉक्ससाठी तुम्हाला देऊन देईल. ठीक आहे. ठीक आहे. मग बाकीचं आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहू. थँक्यू.